नमस्कार मंडळी. आज डे 3. तर आज सकाळी लवकर उठलेलो. आज फ्रेश झालो. लवकरात लवकर आंघोळ वगैरे केली. मी देवाला हार वगैरे आणलेला, घातला देवाला हार, पूजा वगैरे केली आणि आरतीला सुरुवात केली. सकाळच्या आरतीला जास्त जण नसतात, थोडेफार असतात, पण रात्रीची आरती पूर्ण ती ताडपत्री दिसते तुम्हाला, तिथपर्यंत आपली आरती असते. मग मित्राच्या घरी गेलेलो. त्याचा 1.5 दिवसाचा गणपती होता म्हणून बसलो. मग सत्यनारायणची पूजा होती, जेवण वगैरे केलं. जेवण वगैरे केलं. मग मित्राच्या मंडळात गेलो. त्या मंडळाला 53 वर्ष झालेली. अजून ही मूर्ती शाडू मातीची होती. मग भाऊच्या घरासमोर एक विंटेज कार उभा होती. मग आपली वरच्या पाड्याची रिक्षा पकडली, घराची रिक्षा पकडली. लगेच निघालो, मंडळात आलो. मग पोरं उन्ह खेळत होती. चला बोललो आपण पण खेळूया. असेच टाइमपास, पैशाने नाही, आपण तसलं काही खेळत नाही. उन्ह वगैरे खेळलो. मग तेच थोडीफार मजा असते. उन्ह झाल्यावर मग सगळे पोरं हौजी खेळायला बसलेलो. रात्री सगळेजण येतात, मज्जा येते रात्रीची. भाऊचा बर्थडे आज आपल्या, म्हणजे 12 वाजून गेले, 12:30 वाजले. आपल्याला काही टाइम कळला नाही. आपण हौजी वगैरे खेळत होतो म्हणून 2:17 झालेत. तर पब्लिक आज भाऊचा बर्थडे शनी पार्टी दिली. आज काय बोलायचं सांगा. काल पण अजून आज चिकन आणलंय रे बर्गर किंग मधून आपल्या भाऊनी. एक मुलगा आला आपल्यासोबत. बर्गर आम्ही काय स्टोरी ठेवलेली म्हणून, हा इथे स्टोरी ठेवलेली म्हणून पळत आहे. आज मी पण येणार आहे झोपायला. कुठं तिकडे बर्गर किंग बसेल. काय फोन चोरी घालणार नाही. रात्रीचे वाजलेत 4. हा घेऊन आलाय. अरे चहा आणलाय. सकाळचे 4 वाजलेत, अजून झोप लागत नव्हती म्हणून आमची मस्ती बघा. ह्याची चड्डी काही काढली, दहीहंडी बनवत होतो आम्ही. दहीहंडी 3-4 जणच होतो. तर बाबा, हा मी ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका.